नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. 13 ऑगस्ट ते 11 सप्टेंबरपर्यंत आपल्याला श्रावण महिना हा साजरा करायचा आहे. आता श्रावण महिना हा भगवान शंकरांना समर्पित आहे. खरं तर सगळेच महिने तेवढे महत्त्वाचे असतात, पण श्रावण महिना हा खूप जास्त सात्विक आणि पवित्र मानला गेला आहे. श्रावण महिन्यामध्ये भगवान शंकरांची जास्तीत जास्त सेवा आपल्याला करायची आहे. आता आपण जाणून घेऊया या श्रावण महिन्यात शिवलीलामृत पारायण कसे करायचे आणि या श्रावण महिन्याच्या पर्वावर रुद्राभिषेक व्यतिरिक्त बघा सर्वात प्रभावी सेवा मानली जाते ती म्हणजे शिवलीलामृत या ग्रंथाचे पारायण करणे आणि तेही एका दिवसामध्ये. बघा श्रावण महिन्याच्या सोमवारच्या दिवशी तुम्हाला एकदिवसीय पारायण करायचं असेल तर ते करण्याची अतिशय साधी व सोपी पद्धत मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तसेच 3 किंवा 7 किंवा 15 दिवसाचं पण पारायण कसे करावे अगदी सगळे नियम अटीसहित मी तुम्हाला माहिती सांगणार आहे आणि त्यामुळे तुम्ही पारायण अगदी व्यवस्थितरित्या पूर्ण करू शकाल अशी पद्धत मी सांगणार आहे. खूप काही अवघड नियम नाही, पूजा मांडणी नाही, काहीच नाही. उपवास असेल किंवा नसेल तरी अगदी सगळी माहिती देणार आहे आणि त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. तर बघा, देवांचे देव महादेव अर्थात भगवान शिवशंकर हे कलियुगात श्रेष्ठ देवता मानले गेले आहेत. मनुष्य जन्म घेतलेला प्रत्येक व्यक्ती आयुष्यात दुःख संकटे हे त्याला असतातच असतात आणि याच दुःख संकटातून आयुष्याची वाट सापडून योग्य दिशा आपल्याला मिळावी, आपले जीवन सार्थकी व्हावे यासाठी आपण भगवान शिवशंकरांना शरण जावे आणि या पवित्र काळामध्ये शिवलीलामृत या पोथीचं पारायण करावे. बघा, शिवलीलामृत या ग्रंथामध्ये एकूण 15 अध्याय आहेत आणि या 15 अध्यायापैकी प्रत्येक अध्यायात आपल्याला आपल्या जीवनातील प्रत्येक प्रश्नांची जी उत्तरे आहेत, ज्या समस्यांची उत्तरे आहेत तर ती मिळू लागतात. आता सोमवारच्या दिवशी पारायण करण्यासाठी योग्य वेळ म्हणजेच सकाळी जितक्या लवकर तुम्हाला शक्य होईल तितक्या लवकरात लवकर सकाळी हे पारायण करण्याचा प्रयत्न करा. पण काही कारणाने तुम्हाला सकाळी पारायण करणे शक्य नाही झालं तर दुसरी वेळ आहे ती आहे म्हणजे संध्याकाळी प्रदोषकाळ. म्हणजे काय, जेव्हा सूर्य मावळतो त्याच्या 45 मिनिटे किंवा 1.5 तास अगोदर सांगायचं झालं तर सूर्य मावळल्यानंतर दिवे लागण्याची जी वेळ असते ना तर त्या वेळेला आपण हे पारायण करू शकतो. आता ही उत्तम वेळ मानली जाते, पण ज्यांना शक्य नाही त्यांनी दिवसभरामध्ये तुमच्या वेळेनुसार कधीही या ग्रंथाचं पारायण हे करू शकता. आणि मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणे जर तुम्हाला निषिद्ध काळ जर शक्य झालं तर सोन्याहून पिवळा आहे आणि तुमच्यासारखे भाग्यवान तुम्हीच. निषिद्ध काळ म्हणजे काय तर संध्याकाळची वेळ. बघा, आता हे पारायण करण्यासाठी तुमच्याकडे शिवलीलामृत हा ग्रंथ मात्र असायला हवा आणि आता तुमच्याकडे हा ग्रंथ जर नसेल तर मोबाईलमध्ये तुमच्याकडे PDF वगैरे काही असेल तर त्यामध्ये तुम्ही वाचून हे पारायण करू शकता. आता पारायण करण्यासाठी तुमच्या देवघरासमोर तुम्हाला बसायचं आहे. शक्य होईल तर पांढरे वस्त्र घालायचं आहे आणि पारायणाला बसायचं आहे. ज्यांना उपवास असेल तरीसुद्धा चालतं किंवा ज्यांनी उपवास केला नाही आहे श्रावणी सोमवारचा त्यांनीसुद्धा त्यांची इच्छा असेल तर तेही हे पारायण करू शकतात, काही हरकत नाही आहे. तुमच्याकडे ग्रंथ असेल तर सुरुवातीला पाठ चौरंग किंवा ग्रंथ ठेवण्याचा जो काही स्टँड असतो त्यावरती एक वस्त्र अंतरायचं आहे आणि तुम्हाला तो ग्रंथ या स्टँडवर किंवा पाठ असेल त्यावरती ठेवायचा आहे. सुरुवातीला ग्रंथाचं पूजन करायचं, देवासमोर दिवा लावायचा आहे, धूप अगरबत्ती लावायची आहे. पारायण पूर्ण होईपर्यंत दिवा हा तेवत राहील याची देखील काळजी घ्यायची आहे आणि सुरुवातीला संकल्प देखील करायचा आहे. संकल्प केल्यानंतर पारायणाला सुरुवातही करायची आहे. पहिल्या अध्यायापासून एकाच जागेवर बसून एकाच वेळेमध्ये कोणाशी न बोलता आपल्याला हे पूर्ण अध्याय जे आहेत त्याचं वाचनही करायचं आहे आणि मग जेव्हा आपण हे पूर्ण अध्याय करतो तेव्हा आपण या शिवलीलामृताचं एक पारायण करतो असं म्हणू शकतो. आणि म्हणून एकूण 15 अध्याय वाचून झाले की पूर्ण एक पारायण झालं आणि मग ते पारायण झाल्यानंतर ती पोथी परत तिथे जागेवर ठेवायची. परत काहीतरी नैवेद्य दाखवायचा. नैवेद्य तुम्ही फराळाचा, काहीतरी गोडाचा, दूध साखरेचा, पेढ्याचा, कशाचाही नैवेद्य तुम्ही दाखवू शकता. आणि तुम्ही उपवासाचे जे काही बनवलं असेल आणि ते तुम्ही उष्टी जर केले नसेल तर त्याचा देखील तुम्ही नैवेद्य हा दाखवला तरी देखील चालतो. नैवेद्य दाखवल्यानंतर आरती करायची. प्रथम गणपती बाप्पांची व नंतर शंकरांची आरती करायची आहे आणि त्यानंतर आसनाला नमस्कार करून आपल्याला उठायचं आहे.
याप्रमाणे तुम्हाला जर एक पारायण करायचं असेल तर एक पारायण करू शकता, किंवा 2 करायचे असतील तर सकाळी 1 संध्याकाळी 1 असं देखील तुम्ही हे पारायण करू शकता. बघा, तुम्हाला जर झेपत असेल, तुमच्या शरीराला जर जमत असेल, तर सकाळचं पारायण असेल तर ते तुम्ही न खाता पिता वगैरे केलं तर खूप उत्तम आहे. कारण लवकर शक्य झालं तर आपण एवढ्या सकाळी काही खात वगैरे नाही, तर अतिशय उत्तम हा काळ असतो सकाळचा पारायणाचा. पण बघा, जर तुम्ही संध्याकाळी प्रदोष काळात करणार असाल तर आपले फराळ जे काही पदार्थ आहेत ते फराळाचे ते खायचे आणि त्याच्यानंतर आपण हे पारायण केलं तरीसुद्धा चालतं, काही हरकत नाही. आणि ज्यांना उपवास नाही आहे त्यांनीसुद्धा पारायण करण्याची त्यांची इच्छा असेल तर सात्विक जेवण म्हणजेच कांदा लसूण न टाकता जे काही वरण भात भाजीपोळी आहे तर ती बनवायची आणि ते खायचं, आणि ते खाऊनसुद्धा तुम्ही हे पारायण केलं तरीसुद्धा चालू शकतं. शेवटी काय बघा, आपला भक्तिभाव, आपली खरी श्रद्धा महत्त्वाची आहे. भले तुम्ही उपवास केला असेल किंवा काही कारणाने तुम्हाला ते करणं झालं नसेल तरीसुद्धा तुम्ही हे पारायण करू शकता. आता पारायणाचे उद्यापन कसे करावे हा बऱ्याच जणांचा प्रश्न असतो. तर आरती वगैरे केली की नैवेद्य दाखवलेला आहे ना, तर हेच उद्यापन आहे. विशेष असं काही वेगळं कोणतंही उद्यापन करण्याची तुम्हाला गरज नाही आहे. तर या प्रकारे तुम्ही अतिशय साध्या सोप्या पद्धतीने शिवलीलामृत या ग्रंथाचं पारायण हे करू शकता. आणि काही कारणाने जर शक्य नाही झालं तर शिवलीलामृताचा 11वा अध्याय जो आहे तो जास्तीत जास्त जेवढं तुम्हाला वाचणं शक्य होईल तेवढ्या वेळा तुम्ही त्याचं वाचन हे केलं तरीसुद्धा चालू शकतं. आणि मी तुमच्यासाठी 11वा अध्याय याचा व्हिडिओ देखील या चॅनलवर अपलोड केलेला आहे, कारण या सेवेचा लाभ हा सर्वांना मिळावा. ज्यांना वेळ नाही, ज्यांना वाचता येत नाही किंवा ज्यांच्याकडे हा ग्रंथ नाही, तर या सर्वांसाठी या व्हिडिओचा लाभ घेऊ शकतात. तसेच याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आवर्जून देत आहे. तसेच बघा, श्रावण महिन्यामध्ये या पवित्र पर्वामध्ये शिवलीलामृत या पवित्र ग्रंथाचं पारायण आपल्या घरामध्ये वास्तूमध्ये एक वेळ तरी आवश्यक करावे. शिवलीलामृत या ग्रंथाचं तुम्ही 7 दिवसाचं पारायण देखील करू शकता, 3 दिवसाचे पारायण देखील करू शकता, किंवा 1 दिवसाचं पारायणसुद्धा तुम्ही करू शकता. श्रावण महिन्यामध्ये 1 दिवसाचं पारायण तुम्ही कोणत्याही दिवशी कोणत्याही वारी करू शकता. पण जर तुम्हाला शक्य झालं तर श्रावणी सोमवारी तुम्ही शिवलीलामृताचे 1 दिवसाचं पारायण करण्याचा हा जास्तीत जास्त प्रयत्न करावा. तुमच्यासारखे तुम्हीच भाग्यवान असाल. यंदा 2026मध्ये 4 श्रावणी सोमवार आलेले आहेत. तुम्ही जर शक्य झालं तर 4ही श्रावणी सोमवारी तुम्ही शिवलीलामृत या ग्रंथाचं पारायण करावे. पण जर शक्य नसेल तर तुम्ही उठता बसता म्हणजेच काय की जो पहिला श्रावणी सोमवार आहे आणि जो शेवटचा श्रावणी सोमवार आहे, तर या 2 सोमवारी तुम्ही पारायण करू शकता. हेही शक्य नसेल तर यापैकी कोणत्याही एका श्रावणी सोमवारी शिवलीलामृत या ग्रंथाचं पारायण करण्याचा तुम्ही प्रयत्न करावा. 1 दिवसाचं पारायण म्हणजे काय, तर एका बैठकीमध्ये संपूर्ण 15 अध्याय जे आहेत ते तुम्हाला वाचायचे आहेत आणि आरती नैवेद्य करून तुम्हाला तुमचं आसन जे आहे ते सोडायचं आहे. आणि पारायण करताना इतरांशी तुम्हाला बोलायचं मात्र नाही. आता बऱ्याच जणांना खाली बसण्याचा प्रॉब्लेम आहे, खाली बसणं शक्य होत नाही, तर त्यांनी खुर्चीवर बसून देखील पारायण केलं तरीसुद्धा चालू शकतं. आता हे 15 दिवसाचं पारायण कसं करावं, तर बघा, रोज 1 अध्याय पठण करावा. अर्थात 15 दिवसाचं पारायण तुमचं चालणार आहे, म्हणजेच ते 15 दिवसाचं पारायण म्हणजे 15 दिवस चालणार आहे, खंड पाडायचा नाही. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की मासिक पाळीच्या तारखेच्या हिशोबानेच तुम्हाला हे पारायण तुम्ही सुरू करायचं आहे. आता जर तुम्ही 7 दिवसाचे पारायण केले तर रोज तुम्हाला 2-2 या पद्धतीने, कारण बघा शिवलीलामृताचे अध्याय बऱ्यापैकी मोठे आहेत, जर तुम्ही रोज 2-2 अध्याय पठण केले तर 7 दिवसामध्ये तुमचं पारायण हे पूर्ण होतं. किंवा तुम्ही 3 दिवसाचं जर पारायण करणार असाल तर पहिल्या दिवशी 5 अध्याय, दुसऱ्या दिवशी 5 अध्याय आणि तिसऱ्या दिवशी 4 अध्याय, तर या पद्धतीने देखील तुम्ही 3 दिवसाचं पारायण हे करू शकता. त्याचप्रमाणे 1 दिवसीय पारायण तुम्ही देखील करू शकता. आता पारायण हे श्रावणी सोमवारपासून किंवा बघा श्रावणातील कोणत्याही दिवसापासून तुम्ही सुरू करू शकता. आता या दिवशी नियम काय आहेत तेही थोडक्यात आपण जाणून घेऊया. तर बघा, या दिवशी काळे कपडे तुम्ही अजिबात घालू नका. शक्य झाले तर फेंट कलरचे आणि आवर्जून पांढऱ्या रंगाचे कपडे घालण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करावा. पांढऱ्या रंगाचे कपडे असतील तर अतिशय उत्तम आहे. दुसरं म्हणजे या दिवशी ज्यांना उपवास नाही त्यांच्यासाठी त्यांनी कांदा लसणाचा वापर या दिवशी अजिबात करायचा नाही. म्हणजे जेवणामध्ये कांदा लसूण घालून जेवण बनवायचं नाही. सात्विक जेवण बनवा आणि नॉनव्हेजचा तर विषयच येत नाही. तसेच या दिवशी ब्रह्मचर्याचं पालन आवर्जून करावे. या दिवशी आपण घरचं खा,
म्हणजेच काय तर दुसऱ्याच्या घरचं खाऊ नये, म्हणजे परान्न घेऊ नका किंवा विकत आणलेले चिप्स वगैरे या दिवशी खायचे नाहीयेत. घरी जे काही तुम्ही साबुदाणा, खीर असेल, रताळी वगैरे आहे तर ते करून उपवासासाठी बनवू शकता. तसेच मीठ न घातलेले म्हणजेच आळणी खावे, कोणतेही फळे खाऊ शकता. तसेच भगर म्हणजेच वरई ही उपवासाला म्हणजे सोमवारच्या उपवासाला अजिबात चालत नाही किंवा कोणत्याही शंकरांच्या उपवासाला वरई ही अजिबात चालत नाही. बघा, आपल्याला परमेश्वराची कृपा प्राप्त व्हावी आणि भगवान शिवशंकरांची कृपा देखील आपल्याला मिळावी. आपण जर काही पाप केलं असेल तर त्याच्यातून आपल्याला मुक्ती मिळावी. काहीतरी संघर्ष चालू आहे आयुष्यात, अगदी संतान प्राप्तीमध्ये, आणि मग आता संसारच्या शारीरिक अडचणीसुद्धा निवारण करण्यासाठी भगवान शिवांची पूजा केली जाते आणि शिवलीलामृत पारायण देखील केलं जातं. तर निसंकोचपणे, नियमांना न घाबरता या श्रावण महिन्यामध्ये एकतरी शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण तुम्ही तुमच्या वास्तूमध्ये नक्कीच करा, अशी मी अपेक्षा करते. तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मी तुमचे मनापासून खूप खूप आभारी आहे व ही माहिती आपल्या मित्रमैत्रिणींना जास्तीत जास्त शेअर करून त्यांच्या देखील हातून या सेवेचा लाभ व्हावा ही विनंती. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी.